अरे विशाल पे करतोय तरी काय? काल तर झाली भांड्यांची साफसफाई आहे आणि आज आहे घरातली साफसफाई। रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। साफसफाई म्हणल्यावर घरातल्या विशाल पेला काय शांत बसून देतील काय? बायकोने आणि आईने विशाल पेला चांगलंच लावलं कामाला। साफसफाई करताना मला दिसला भुंगा, मग मी घेतलं हिट आणि त्याची चांगलीच केली मी मारपीट। कपाट हलवायला मम्मीने की लावला होता नुसता हात आणि लगेच लागले तिची कंबर दुखायला। मग काय तर घेतला त्यांनी बेल्ट आणि लावला कमरेला। मी मम्मीला म्हणलं वा ग मम्मी तुमने तो मौज कर दी। घराच्या बाहेर आला मला फडफड आवाज। मी गेलो बाहेर तर आमची कोंबडी घुसली होती गाडीत। कोंबडीला मी म्हणालो अगं कोंबडी करते काय तू गाडीत? ती म्हणली मालक मी आज गाडी शिकूनच राहणार। मी तिला म्हणलं अगं बाई तू केवढी गाडी केवढी? घरात गेल्यावर बायकोला लावायचं होतं कपाटावर सामान, तिने माझ्या हातात दिलं घमेलं। ती मला म्हणाली होत्या तुमच्या उंचीचा कधीतरी काहीतरी फायदा। मी तिला म्हणलं मेरे शक्ती का गलत इस्तेमाल हो रहा है। आमचं फिश टँक खूपच खराब झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा मासा आम्हाला म्हणत होता मालक हे लवकरच साफ करा तुम्ही, माझ्याकडे पण थोडं लक्ष द्या तुम्ही। मग काय तर विशाल पेने घेतलं फिश टँक आणि गेला बायकोकडे लगेच। बायकोच्या हातात फिश टँक दिल्यानंतर बायकोने लगेचच घेतला फिश टँक साफ करायला। खराब झालेलं फिश टँक मधलं पाणी बायकोने दिलं ओतून। बदललेल्या स्वच्छ पाण्यामध्ये आमचा मासा लगेचच तयार होता जाण्यासाठी आणि बायकोने घेतला हाताने मासा आणि टाकला लगेच त्या पाण्यामध्ये। चला तर मित्रांनो आमच्या माशाला पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करू द्या, तोपर्यंत तुम्ही काय फॉलो करून